बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा झाला? बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीमधील हुलीहातू या गावी झाला. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? बिरसा मुंडा यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबर संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सप्त्यासोबत मुळासंगत उतरून टाकण्याचा संकल्प केला. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक किताब बहाल केला. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे. दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो? दिशा दिशातून कवी फुलांचा सुगंध उगवून देतो. पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते? पावसाचे ढग होऊन डोंगरात दरीत आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे. पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? पक्षाकडे पाहून कवीला चोच आणि पंख फुटावे असे वाटते. आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले? आईने मोहनला दुकानातून डाळ तांदूळ व साखर आणायला सांगितले. मोहनने आकडेमोड का केली? आईला पैशांचा हिशोब करायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केले. मोहनला किती रुपये जास्त आले होते? मोहनला 50 रुपये जास्त आले होते. खानदेशी माती कशासारखी आहे? खानदेशी माती लोणीसारखी आहे. कवीने शेताला कशाची उपमा दिली? कवीने शेताला पाचूची उपमा दिली. पाखरासारखी शीळ कोण वाजवत आहे? पाखरासारखी शीळ वारा वाजवत आहे. कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला एखादी मंद झुळूक व्हावे असे वाटते. पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर लेखिकांचे शेवाळ. खनिज मिठाला आपण काय म्हणतो? खनिज मिठाला आपण सैद्य मीठ असे म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? समुद्रापासून थोडे लांब एका खड्ड्यात साठवले. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या फुलांचे घोस लोंबत होते. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबिरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे.